नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या रसोई विथ कलर्स या चॅनलमध्ये. लास्ट टाइम मी तुम्हाला मटर कटलेटची रेसिपी शेअर केली होती. तशीच आज आपण मटरपासून आणखी एक नवीन स्नॅक्स तयार करत आहोत, म्हणजेच बनवत आहोत. ती आहे मटर सुजी चीज बॉल्स. चला तर इथे बघूया आपल्याला काय काय लागणार आहे. मटर, सुजी, एक बॉईल केलेला पोटॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची 2-3 आणि अद्रक. एका पॉटमध्ये आपण मटर घालून घेतले आहे, त्यामध्येच मिरची आणि अद्रकचे तुकडे पण घालून घेतलेले आहेत आणि हे मिक्सरला असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. बघा तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता एका कढईमध्ये अर्धा पळी एवढंच तेल टाकायचं आहे. इथे तेलचा जास्त उपयोग होत नाही. तेल गरम झाले की त्यामध्ये छोट्या चमच्याने 2 चमचे एवढे तीळ टाकले आहे. तीळ छान तडतडले की त्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स, ऑरिगानो, जिरा पूड घालून मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि हे सगळं कमी गॅसवर करायचं, म्हणजे ते जळायला नको. आणि लगेच आपल्याला त्यामध्ये मिक्सरच्या पॉटमधून जे वाटण तयार केलेलं आहे ते सगळं ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. वरून चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि चवीसाठीच चाट मसाला थोडासा ॲड करून घ्यायचा आहे. अगदी थोडा अर्धा ग्लास एवढं पाणी ॲड करायचं आहे. जास्त पाणी ॲड करायला नको, नाहीतर आपण सुजी ॲड केलेली ती जो आपल्याला जसं डव पाहिजे, थिकनेस पाहिजे तसं होणार नाही. सो अर्धा ग्लास एवढंच त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे थोडी थोडी सुजी ॲड करायची आणि लगेच चमच्याने असं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे गोळे गोळे होणार नाही. हे सगळं कमी गॅसवरच, लो फ्लेमवरच करायचं आहे. बघा मी सुजी अशी थोडी थोडी ॲड करत एका हाताने ॲड करते आणि एका हाताने चमच्याने फिरवून घेते आहे. अशा प्रकारे आपल्याला ते नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. थोडंसं कोथिंबीर पण ॲड करायची आहे. बघा आता ते हळूहळू किती थिक होत चाललं आहे. आता मीडियम गॅस करायचं, झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. बघा आता ते किती घट्ट झालेलं आहे. आता हे सगळं आपण बनवलेलं सारण एका पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि वरून एक बॉईल केलेला पोटॅटो असा खिसून ॲड करायचा आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जरा गार होऊ द्यायचं. गार झालं की त्याचा छान डव तयार होणार. मी इथे लगेच बनवायला घेतला होता म्हणून त्याचा डव नीट तयार झालेला नाही आहे, पण ते गार झाले की छान. आणि असा पण बनवलं तरी लगेच होतो त्याचं तयार. अशा प्रकारे छोटा एक गोळा घ्यायचा आहे आणि हातावर असं थापून घ्यायचं आहे. त्यामध्ये चीजचा क्यूब एक छोटा असा भरायचा आणि गोल गोल असं करून घ्यायचे त्याचे गोळे. हाताला चिकटायला नको म्हणून बघा मी इथे परत तेल लावलेलं आहे. तेल लावलं की एकदम पद्धतशीर होतं, हाताला चिपकत नाही, बोटाला पण चिपकत नाही. अशा प्रकारे हातावर थोडंसं तापून घ्यायचं आणि त्यामध्ये चीज क्यूब टाकून छान असा गोल बॉल बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी सगळ्या सारांचे ते बॉल बनवून घेतलेले आहेत. एकदम टेस्टी आणि छोट्या मुलांना पण आवडेल, सोबतच मोठ्यांना पण आवडेल अशी ही रेसिपी आहे. अतिशय पौष्टिक पण आहे. वरून थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलं आहे, जेणेकरून त्याला आणखी क्रंचीनेस येणार. कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल तापले की त्यामध्ये सगळे गोळे केलेले सोडून द्यायचे आहे आणि गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. सतत चमचा हलवायचं नाही. गोळे वर दिसायला लागले की तेव्हाच त्यामध्ये चमचा घालून खालीवर परतून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या साईडला छान क्रिस्पी असं तळून घेतल्या जाईल. बघा इथे आपले चीज बॉल तळून झालेले आहेत. असेच एक एक करून मी सगळे चीज बॉल तळून घेतलेले आहेत. बघा असा गोल्डन कलर येईल इथपर्यंत मीडियम गॅसवर तळून घ्यायचा आहे. जास्त त्याला हलवायचं नाही सुरुवातीला टाकल्यावर, नाहीतर ते फुटणार आणि चीज बाहेर येणार. बघा तर इथे आपले मटर सुजी चीज बॉल बनवून तयार झालेले आहे. एकदम क्रिस्पी, खायला टेस्टी आणि पौष्टिक असं हे स्नॅक्स आहे. मुलांना ब्रेकफास्टसाठी मस्त असं ऑप्शन आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा किती चीजी त्याचं बाहेर येते आहे. चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात मात्र विसरू नका. थँक्यू.